प्रभाग 3ची निवडणूक ही महत्त्वाची अशी मानली जाते। शिवसेना शिंदे गटाचे पॅनल प्रमुख असलेले रमेश बारसकर हे निवडणुकीच्या मैदानात आहेत। आपल्यासोबत उमेदवार रमेश बारसकर आहेत। तर काय सांगाल, आत्ता न्यायालयीन प्रक्रियेत अडकल्यानंतर या ठिकाणी निवडणूक लागलेली आहे आणि आता जो मतदारांचा उत्साह आहे तो कमी प्रमाणात या ठिकाणी दिसतोय। या ठिकाणी या मोहोळ नगरपालिकेची निवडणूक लागली। 2 डिसेंबरला मतदान झालं आणि 2 डिसेंबरला 18 नगरसेवक पदासाठी आणि 1 नगराध्यक्ष पदासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं मतदान झालं या मोहोळ शहरामध्ये। आणि आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार सिद्धी वस्त्रे आणि भाजपची खऱ्या अर्थानं लढाई झाली। मशाल 3ऱ्या नंबरला फेकली गेली आणि या ठिकाणी सिद्धी वस्त्रे हे नगराध्यक्ष पदासाठी उद्या निकाल लागल्यानंतर 100% निवडून येतील अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे। राहता राहिला प्रश्न प्रभाग क्रमांक 3 व प्रभाग क्रमांक 5। प्रभाग क्रमांक 5चे आमचे उमेदवार चंद्रकांत वाघमोडे हे आहेत व प्रभाग क्रमांक 3मध्ये मी स्वतः उमेदवार म्हणून आहे। ज्यावेळेला नगराध्यक्ष व 18 नगरसेवकाची निवडणूक होती त्यावेळेला एवढे आमदार एवढे मंत्री या ठिकाणी आले नाहीत, पण रमेश बारसकरांचा प्रभाग क्रमांक 3मध्ये आपण पराजय केला पाहिजे अशा हेतूने 4 माजी आमदार या ठिकाणी प्रचाराला आले। एक विद्यमान आमदार आला, पण या प्रभागातली जनता सातत्यानं रमेश बारसकर यांच्या पाठीशी आशीर्वाद इथल्या प्रभागातल्या जनतेने दिलेला आहे। मागील 3 निवडणुकीमध्ये या मोहोळ शहरातल्या सर्व उमेदवारापेक्षा अधिकचं मताधिक्य देण्याचं काम या प्रभागातल्या लोकांनी केलेलं आहे। आता 4थी निवडणूक आहे आणि 4थ्या निवडणुकीमध्ये 4 आमदार जरी विरोधामध्ये आलेले असतील तर या प्रभागातली जनता 4थ्यांदा देखील चांगल्या मताधिक्याने निवडून देईल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही। चेअरमन, आपल्याला या प्रभागाने नगराध्यक्ष देखील केलं, सातत्यानं आपल्याला या ठिकाणी निवडून देखील दिलं, परंतु आता ही जी निवडणूक होती ती निर्णायक अशा वळणावर आलेली या ठिकाणी मोठी चुरस पाहायला मिळते। मोठी प्रचार यंत्रणा देखील या ठिकाणी विरोधकांकडून राबवली गेली। मी आत्ताच आपल्याला सांगितलं की विरोधकांनी एक सर्वसामान्य कुटुंबातून जन्माला आलेला रमेश बारसकर आपल्या स्वतःच्या जीवावर ग्रामपंचायत सदस्य असेल, नगरपालिकेची अपक्ष पार्टी उभा करणं असेल किंवा आता शिवसेना धनुष्यबाण याचा पॅनल प्रमुख असेल, या भविष्यकाळामध्ये हा लंबी रेस का घोडा आहे, हा राज्याचं नेतृत्व करू शकतो अशा प्रकारची भीती विरोधकांना असल्यामुळं विरोधकांनी सर्व शक्ती या ठिकाणी पणाला लावली आणि बाहेरचे सर्व लोक आणले। माझे आमदार राजन पाटील हे कुठले आहेत? अनगरचे। माझे आमदार यशवंत माने कुठले आहेत? तर इंदापूरचे। माझे आमदार रमेश कदम कुठले आहेत? तर हे मुंबईचे। माझे आमदार राम सातपुते कुठले आहेत? तर अकलूजचे। विद्यमान आमदार हे कुठले आहेत? तर ते अक्कलकोटचे। सर्व बाहेरची यंत्रणा आणून खऱ्या अर्थानं या ठिकाणी त्यांनी लावली होती, पण मतदार हा मोहोळ शहरातला आहे आणि ह्या मोहोळ शहरातला मतदार या 5च्या 5 आमदाराला उद्या धूळ चारल्याशिवाय राहणार नाही। चेअरमन, आता मतदार थोडा मतदान केंद्रावर येताना कमी प्रमाणात दिसतो, तर या मतदारांना मतदान करण्यासाठी काय आव्हान करावं? या प्रभाग क्रमांक 5 असेल, प्रभाग क्रमांक 3 असेल, इथले सर्व बहादर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि ते नक्कीच बजावतील। आपल्याला 5:30 वाजता इथली टक्केवारी कळेल आणि ती टक्केवारी अतिशय चांगल्या पद्धतीनं असेल। हे होते आपल्यासोबत शिवसेनेचे पॅनल प्रमुख रमेशजी बारसकर या ठिकाणावर निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि उद्या या ठिकाणी या निवडणुकीचा निकाल देखील होणार आहे, परंतु ही जी निवडणूक आहे ती निर्णायक अशी आहे आणि रमेश बारसकर यांच्यासाठी महत्त्वाची आणि महत्त्वपूर्ण अशी ही आजचं हे मतदान आहे आणि या मतदान प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे। BC न्यूजसाठी अशोक कांबळे, सोलापूर।